माझं नाव अरुण अर्जुन सुरवाडे आहे. मी या गावचा बोंडगावचा रहिवासी असून माझे 15 दिवसाच्या अगोदर केस गळले. त्याच्यामुळे माझा त्रास डोळ्यावर माझ्या असर झालेला आहे. सध्या म्हणजे रात्रीला मला खूप कमी दिसते. म्हणून सरकारने काही ठोस हे करायचं आहे. डॉक्टरांनी दिले आम्हाला गोळ्या दिल्या, पण त्याच्यावर फरक काही पडला नाही. म्हणून सरकारला माझी विनंती आहे की आमचं काहीतरी इलाज म्हणून चांगला करण्यात यावा. तुम्हाला कमी दिसते हे तुम्ही डॉक्टरांना सांगितलं का आणि त्याच्यावर त्यांनी काय सांगितलं? हो सांगितलं. आम्ही सांगितलं त्यांना. दुसऱ्या तपासणीला सांगितलं होतं. त्याने काही आम्हाला गोळ्या दिल्या आणि केसाला लावायला तेल दिलं. बस त्याच्यावर उपाय काही झाला नाही. हो नाही असे थोडे चालले आमचे केस. माझे नाव सुभाष महादेव कळसकर. मी बोंडगाव इथं रहिवासी आहे. हे केस गळती आमच्या गावामध्ये जवळजवळ 20 डिसेंबरपासून चालू झालेले आहे. आणि त्यानंतर जे 2-4 कुटुंबाचे पहिले केस गळती झाली, नंतर माझे सुरू झाले. तसे 15-20 पेशंट लागले. आम्ही आमच्या गावाचे सरपंच रामेश्वर सारकर यांना भेटलो. त्यांनी पेपरमध्ये न्यूज दिली. त्यानंतर गावामध्ये डॉक्टर आले. आमच्या गावामध्ये ठाणेदार साहेब येऊन गेले, तहसीलदार साहेब येऊन गेले, DO आले, बुलढाण्याचे शिव साहेब येऊन गेले, खासदार म्हणजे मंत्री साहेब येऊन गेले, फुंडकर साहेब येऊन गेले, कलेक्टर साहेब आले. कलेक्टर साहेबांनी आमच्या गावामध्ये 1-1.5 तास दिला. त्यानंतर आयुर्वेदिक विभागाचे पूर्ण टीमा आल्या, आरोग्य विभागाच्या टीमा आल्या, चेन्नई टीमा आल्या. त्यांनी औषध डेमो म्हणून दिले. परंतु हे नक्की कशामुळे झाले हे अजून ठोस काही आम्हाला समजले नाही. याच्यावर 1 महिना उलटून गेलेला आहे. कारण जो तो येते फक्त डेमो देऊन जाते किंवा उदाहरणार्थ समजा पोट दुखत असेल तर मग कोणी पॅरासिटामॉल गोळी देते, कोणी म्हणते ओवा खा. परंतु हे पोट नेमकं कशामुळे दुखते हे की आम्हाला समजलं नाही. त्यामुळे आमच्या भीतीचे वातावरण असं झालेलं आहे की बा याच्यापासून काही दुसरा रोग होऊ नये. म्हणून आमच्या जवळपास 15-20 दिवस झाले आमची नजर कमी झालेली आहे. चष्मा लावायची दिसत नाही, आम्हाला चष्मा काही नसे. त्यामुळे हे नेमकं कशामुळे झाले हे सरकारने आम्हाला याचा निर्णय लवकर द्यावा. 2-4 दिवसात, 4-5 दिवसात वाट पाहतो आम्ही. रक्त 1 महिना झाला तपासून नेलं. गावातली माती नेलेली आहे, राशन कार्डच घेऊन नेले, शेंगा गिंगा हरभरे सर्व जे नमुने नेलेले आहेत. परंतु त्याचा निर्णय काय आला नाही हे झालं कशामुळे असं आमचं एक म्हणणं आहे. गोळ्या दिल्या त्यांनी, पण गोळ्या असे डेमो म्हणून दिलेल्या आहेत. जो ती कंपनी येते पैसे केस गळून राहिले, मग केस गळतेमुळे काय कशामुळे केस रुकतील ते आम्हाला देतात. डेमो म्हणून आमचा वापर चालू आहे. तशी आम्हाला असे आहे जसं हरण त्या उन्हाळ्यात त्या पाण्याची वाट पाहते, जसे लव तुटतात मुरगजळ तर जायला राहा, परंतु पाणी काही नसते ते वापरायचं. तसं आम्हाला असं वाटून राहिलं की बाबा आमचा निर्णय काही लागत नाही लवकर. त्याचा निर्णय लवकर लागावा अशी आमची विनंती आहे. नाव काय आपलं? माना गोपाळ सीताराम जुंबळे, हां राहणार बोंडगाव. बरं, काय झालं? केस गळले राजा 15 दिवसा अगोदर. आता डोकसोबेया खाजवते विषय एक. आणि नजर तशी झाली खरोखर दिसत नाही, म्हणजे असं अंदर दिसते. तुम्ही आरोग्य विभागाला सांगितलं काय या संदर्भात? पप्पा त्याने औषध पाणी दिलं मला, गोळ्या आयुर्वेदिक आहे मोठं. तर मला गोळ्या आणतो मी. काय त्रास होऊ राहिला आता? हा डोळ्याला जास्ती आणि खाजवते टाकलं डबल. फोडाले थोडं लाल लाल अजून. बघू शकता तुम्ही. हां ते चालले का वापस? नाही चालले नाही, पण खाजून राहिले ते जाऊ शकतात. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आता शासनानं काहीतरी आम्हाला थोडी मदत करावी. असं मी भूमीन बे घर माणूस आहे. खोटं असेल तर गावाला विचारू शकता. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.